अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर येते। हा फॉर्म्युला आहे 31-13-4 आणि याच फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेले भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये जागा वाटप आता निश्चित झाल्याची माहिती समोर येते। त्यामध्ये 31 जागा भाजपला, 13 जागा शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला तर 4 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती समोर येते आणि आजच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। मागील बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रातील ज्या 48 जागा आहेत लोकसभेच्या त्या कशा पद्धतीने त्यांची वाटणी करायची याविषयी चर्चा महायुतीमधील या पक्षांमध्ये सुरू होती आणि अखेर याचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येते आणि हा फॉर्म्युला आहे 31-13-4 याच फॉर्म्युलावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? फॉर्म्युला महायुतीचा आतापर्यंत ठरत नव्हता, वाटाघाटी सुरूच होत्या बऱ्याच दिवसांपासून, केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा इंटरफेअर केलेलं होतं, तरी सुद्धा त्याच्यामध्ये आतापर्यंत काहीही कन्फर्म झालं नाही असं चित्र दिसत होतं, पण आता फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। नेमका काय आहे फॉर्म्युला आणि कधी याची घोषणा होऊ शकते? निश्चितच परा, याआधी भाजपने आपल्या 20 जागांची पहिली यादी महाराष्ट्रातील जाहीर केलेली होती आणि एकंदरीतच आज दिल्लीतील एकंदरीत महाराष्ट्रातील महायुतीचे जे तिन्ही प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेते म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ते बैठकीसाठी रवाना होतील आणि या बैठकीमध्ये एकंदरीत या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं। त्यामध्ये 31 जागा आहेत ते भाजप लढवण्याची शक्यता आहे, तर 13 जागा ज्या ठिकाणी स्थानिक खासदार आहेत शिवसेनेच्या वाट्याला राहतील। शिवसेनेला एकंदरीत जे गेल्या काही आठवड्यामध्ये चर्चा सुरू होती की शिवसेनेला एक आकडी जागा वाटप होणार का, मात्र त्याला आता कुठेतरी पुल्ली मारलेली दिसत आहे आणि 13 जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील असं चित्र दिसत आहे। या उलट राष्ट्रवादीलाही 4 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मात्र आजच्या बैठकीनंतर एकंदरीत या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उद्या शिवसेना आहे ती पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषणा करू शकतात। आणखी एक माहितीची समोर येते की शिवसेनेकडून तब्बल 3 आमदार आणि मंत्री आहेत, त्यांना आता लोकसभेवरती पाठवण्याची तयारी सुरू आहे। या 3 जणांमध्ये जी प्राथमिक नावं चर्चेला येतात ती म्हणजे तानाजी सावंत, संदीपान भुमरे आणि तिसरे संजय राठोड, हे तिन्ही आमदार मंत्री आहेत। या तिघांनाही लोकसभेवर पाठवण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे। यामध्ये संजय राठोड यांच्याकडून मात्र लोकसभा लढवण्यास विरोध केला जात असल्याची माहिती आहे, त्यामुळे अंतिम चर्चा या 2 दिवसामध्ये होईल आणि नावांची घोषणा आहे 13 उमेदवारांची लोकसभेसाठी ही शिवसेनेकडूनही केली जाईल। या उलट भाजपकडून मात्र येत्या 2 दिवसामध्ये या मधील 11 नावांमधील काही नावांची घोषणा केली जाऊ शकते। परा, निश्चितच चेतन, या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।